मराठा आरक्षण मिळेना, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या अध्यक्षाचा भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी पदाचा राजीनामा. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा पेच वाढला असून ऐन विधानसभा निवडणुकीत मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला नसल्याचा आरोप करीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष बाबासाहेब विजय पाटील यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य पदाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. तसेच येत्या काही दिवसातच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून उपोषण तसेच आंदोलन सुरू आहे. परंतु मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केला. पुढे बोलताना विविध खात्यातील EWSच्या माध्यमातून भरती झालेल्या मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न EWSमधून भरती झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द केले जात आहेत. यासाठी भाजप पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक पाठपुरावा करूनही प्रश्न सोडवले जात नाहीत. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही. सरकारमधील तिन्ही पक्ष यासाठी जबाबदार आहेत. यामुळे मराठा समाजात प्रचंड चीड निर्माण झाली असून भाजपचे पदाधिकारी असल्याने समाजातील या रोषाचा सामना सतत करावा लागत आहे. पक्षाच्या माध्यमातून जर मराठा समाजाचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर पक्षात राहून काय उपयोग. तेव्हा मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. सोमवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जाहीर केला. याप्रसंगी तेजेंद्र पोटे, विकास पाटील, सचिन थोरात, राजेंद्र बोरगे, सचिन पाटील, संदीप पाटील, सुनील पाटील, पांडुरंग शेवाळे, अनिल पाटील, ओंकार महागोविंद, निरंजन करंडे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. पासून जो आरक्षणाचा विषय होता, या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही. विरोधकांनी याच्यावरती ठामपणे भूमिका मांडली नाही. त्यामुळं आज आमच्या समाजातल्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं. पोलीस भरतीतले विद्यार्थी, हजारो विद्यार्थी बाहेर पडले. EWSमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलामुलीचे प्रवेश रद्द करण्यात आले आणि यामुळं मराठा समाजास कुठंतरी प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली आणि शासनातील अधिकारी मराठा समाजाच्या संदर्भामध्ये कोणते ठोस निर्णय घेत नाहीत. सरकार त्याच्यावरती क्लिअर बोलायला तयार नाही, विरोधक त्याच्यावरती बोलायला तयार नाहीत. त्याच्यामुळं सत्तेत राहून हा प्रश्न सुटणार नाही. त्याच्यासाठी मग आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी आबासाहेब पाटलांनी ठेवलेली आहे आणि म्हणूनच मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारी सदस्य पदाचा राजीनामा देऊन पुन्हा रस्त्यावर उतरून या सत्ताधारी विरोधकांना घाम फोडणार आणि मतदारातून मराठा समाज काय आहे हे पुन्हा एकदा दाखवून देणार. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मराठ्यांनी बऱ्याचशा दिग्गज खासदारांना पाडलेलं आहे. आता आमदारकी विधानसभा आहे, यामध्ये मराठा काट कशा पद्धतीने चालू? मराठा समाज आता सगळं ठरवेल. आज मी सगळ्या कार्यकर्ते संवाद साधणार आहे, सगळ्या समाजाशी मी चर्चा करणार आहे आणि त्याच्यातून आम्ही जे संध्याकाळी ठरेल येत्या 2 दिवसामध्ये मी माझी पुढची भूमिका आपल्याकडे मांडणार आहे. कोणत्या मतदारसंघामधून आपण प्रयत्न करायला लढवू? आता सध्या ते काही ठरलेलं नाही. आमचा फक्त आरक्षणाचा मुद्दा होता, विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न होते. या सगळ्या गोष्टीवरती नाराज होऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज मर्क्युरी हॉस्पिटल ठाण्यात सुरू. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या
मर्क्युरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी ठाण्यात झाले. 50 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजनांसोबतच गरीब असो व श्रीमंत सर्वच रुग्णांवर वाजवी दरात उपचार मिळणार असल्याचा दावा मर्क्युरी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे. दरम्यान या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित मनसे नेते अविनाश जाधव यांनी मराठी तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही वैद्यकीय सेवा उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन केले. ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण ठाण्यातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. अशा रुग्णांना सोयीचे ठरणारे माजिवडा कापूरबावडी जंक्शन येथील हाय स्ट्रीट मॉलच्या तळमजल्यावर 50 बेडचे मर्क्युरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी झाले. या सोहळ्याला केईएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉक्टर अतुल गोयल, रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पंडित, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र घावट, डॉक्टर सुनील कट्टी, उज्ज्वल कुमार चव्हाण, लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, डॉक्टर निलेश पोद्दार, डॉक्टर निखिल दागदू, डॉक्टर विनीत रणवीर, डॉक्टर अमोल बनाईत, मर्क्युरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सागर मोरनकर, डॉक्टर जयेश शेळके, व्यंकटेश देवसानी, समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी आदींसह अनेक स्थानिक मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना डॉक्टर विनीत रणवीर यांनी ठाण्यात मर्क्युरी हॉस्पिटलच्या रूपाने उत्तम अद्ययावत सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केल्या असल्याचे सांगत 50 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकासह 14 बेडचा क्रिटिकल केअर युनिट असून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने युक्त असे 4 सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स आहेत. त्यामुळे मेंदूची किचकट शस्त्रक्रिया असो वा अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचाराची सुविधा मर्क्युरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्याने रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र घावट, डॉक्टर सुनील गट्टी, उज्ज्वल कुमार चव्हाण, लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, डॉक्टर निलेश पोद्दार, डॉक्टर निखिल दागदू, डॉक्टर विनीत रणवीर, डॉक्टर अमोल बनाईत, मर्क्युरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सागर मोरनकर, डॉक्टर जयेश शेळके, व्यंकटेश देवसानी, समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी आदींसह अनेक स्थानिक मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना डॉक्टर विनीत रणवीर यांनी ठाण्यात मर्क्युरी हॉस्पिटलच्या रूपाने उत्तम अद्ययावत सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केल्या असल्याचे सांगितले. 50 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकासह 14 बेडचा क्रिटिकल केअर युनिट असून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने युक्त असे 4 सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स आहे. यामुळे मेंदूची किचकट शस्त्रक्रिया असो वा अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचाराची सुविधा मर्क्युरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्याने रुग्णांना मुंबईला नेण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले. मला वाटतं की ही ठाणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. ज्या ठिकाणी हॉस्पिटल उभारलं गेलं आहे अतिशय लोकांसाठी इझी असलेलं लोकेशन आहे. त्यानंतर मी आता हे हॉस्पिटल पाहिलं तर अतिशय सुंदर आणि सुसज्ज, म्हणजे स्वच्छता, मुळात स्वच्छता असणं हॉस्पिटलची खूप गरजेची असते. अतिशय सुसज्ज आधुनिक टेक्नॉलॉजीनी बनलेलं आहे हॉस्पिटल. आणि सगळ्यात जास्त मला आनंदाची गोष्ट ही वाटते की सर्व मराठी तरुणांनी मिळून हे सगळं सुरू केलेलं आहे. सो आमची त्यांना मदत असेलच. आणि आता अशा शुभेच्छा देऊ शकत नाही की येऊन तुम्हाला शुभेच्छा हे रोज भरलेला असावं. तसं न करता मला असं वाटतं की जे गरजू आहेत त्यांच्यासोबत तुम्ही उभे राहा. ज्याला गरज लागेल अशा दारात आलेला प्रत्येक पेशंट हा बरा होऊन गेला पाहिजे, अशा पद्धतीचं तुमच्याकडनं काम हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मुझे लगता है कि गरीब भी VIP में आ सकते हैं. हमारे भारत सरकार के इतने सारे स्कीम है, अगर हॉस्पिटल ने वो ठीक तरीके से इस्तेमाल किए तो हर एक गरीब अच्छे हॉस्पिटल में इलाज ले सकता है. और आजकल हर एक के पास मेडिक्लेम है, मतलब 80% लोगों के पास अभी मेडिक्लेम होता है. सो मैं हर एक थानेगर को ये विनती करूँगा कि कुछ भी करो पहले अपना खुद का मेडिक्लेम निकालो. अगर आपके पास मेडिक्लेम है तो आपको डरने की ज़रूरत नहीं है. आप अच्छे हॉस्पिटल में आपका इलाज कर सकते हो. ठाण्यामध्ये सुसज्ज असलेल्या 50 बेडच्या सेगमेंटमध्ये मर्क्युरी हॉस्पिटल आता आजपासून आम्ही कार्यरत आहोत. मर्क्युरी हॉस्पिटलमध्ये जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, ब्रेन सर्जरीज म्हणा, ब्रेन सर्जरीच्या ज्याही मायक्रोस्कोप, ॲडव्हान्स नॅव्हिगेशन सिस्टम, ॲडव्हान्स ड्रिल ज्या आपल्याला मोठ्या कॉर्पोरेटला मिळतात त्या आम्ही इथे अवेलेबल केलेल्या आहेत. आणि ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी पेशंटला जो मोठा बिल येते त्याच्यात आपल्या ह्या हॉस्पिटलला त्या बिलात खूप काही त्यांची बचत होईल. आणि आम्ही सर्वतोपरीने जे गरीब सरजाई म्हणाले, जे गरीब पेशंट्स आहेत, सर्वसामान्य पेशंटला ट्रीटमेंट कॉर्पोरेट लेवलचे विथ
वाजवी दरात जे मिळेल त्याची सुविधा आम्ही ह्या हॉस्पिटलला करत आहोत. ब्रेन सर्जरीसाठी मोठ्या कॉर्पोरेटला मुंबईला जाण्याची गरज नाही, ती सुविधा आपण आपल्याच ह्या मर्क्युरीमध्ये देत आहोत. प्लस आपल्याकडे अति सुसज्ज असं एक इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे 16 बेडचं. डॉक्टर विनीत रणवीर आणि बाकीची जी टीम आहे ती टीम अतिशय एक्सपिरियन्स टीम आहे की ICU केअर आणि सर्जिकल केअर हे त्याच्यातलं तुम्हाला जे सुसज्ज पद्धतीने जे मिळायला पाहिजे कॉर्पोरेटला ते वाजवी दरात आम्ही इथे अवेलेबल करून देऊ. बाकी ICU बद्दल जे काही आहे ते डॉक्टर विनीत तुम्हाला ब्रीफ करतील. जसं आताच डॉक्टर निलेशने सांगितलं की हे आमचं अत्याधुनिक आणि सुसज्ज असं 50 बेडच्या सेगमेंटचं आम्ही एक हॉस्पिटल उभारलं आहे. मला आवर्जून एक गोष्ट अजून सांगू इच्छितो की हॉस्पिटलचं जे काही यश आहे ते ना पेशंट आउटकम म्हणजे पेशंट किती क्रिटिकल पेशंट आपण आहे ना इथून आहे ना सक्सेसफुली बाहेर काढू शकतो त्याच्यावरती डिपेंड असते. आणि आमची सगळी टीम बी इट सर्जिकल टीम म्हणा किंवा मेडिकल टीम म्हणा किंवा क्रिटिकल केअर टीम म्हणा ती एवढी एक्सपिरियन्स आणि एवढी चांगली आहे की ना आम्हाला कितीही क्रिटिकल पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही त्याला ना व्यवस्थित घरी पाठवू शकतो याची आम्हाला खात्री आहे. त्या व्यतिरिक्तच जसं डॉक्टर निलेशने सांगितलं की आम्ही ना सगळ्या सुविधा, सगळे ऑपरेशन्स, सगळे क्रिटिकल केअर युनिटचे पेशंट्स आम्ही जे काही मेडिक्लेमचे पेशंट्स आहेत ते सुद्धा आणि जे काही गोरगरीब पेशंट्स आहेत त्यांना पण आम्ही जे काही सुविधा सरकारने पुरवल्या आहेत ते आम्ही स्कीम्स अमॅलगमेट करून ते आम्ही त्यांना वाजवी दरात त्यांना ट्रीटमेंट देऊया. सर किती बेडचं आहे हॉस्पिटल आमचं 48 बेडचं हॉस्पिटल आहे आणि 14 बेडचं आमचं क्रिटिकल केअर युनिट आहे आणि 4 सुसज्जित ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि सगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये. ठाणे गडात हॅट्रिक करण्यासाठी आमदार संजय केळकर सज्ज. भाजपच्या पहिल्या यादीत आमदार केळकरांची वर्णी. ठाण्यात महायुतीचा जल्लोष. ठाणे विधानसभेवर हॅट्रिक करण्यासाठी आमदार संजय केळकर सज्ज झाले आहेत. रविवारी भाजपच्या पहिल्या यादीत आमदार संजय केळकर यांची वर्णी लागताच गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वावड्यांना अखेर पूर्णविराम मिळाला. आमदार केळकर यांची उमेदवारी जाहीर होताच महायुतीतर्फे भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. दरम्यान पुन्हा ठाण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने आमदार केळकर यांनी शक्तीस्थळावर नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ बहुभाषिक असला तरी आमदार संजय केळकर हे स्वच्छ प्रतिमेचे सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने 2014 आणि 2019 साली भाजपाच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आता 2024च्या निवडणुकीसाठीही पक्षाने पुन्हा एकदा आमदार केळकर यांच्यावरच विश्वास दर्शवल्याने या खेपेला आमदार केळकर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आमदार केळकर यांना तिकीट जाहीर होताच रविवारी भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयाबाहेर भाजप व महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर करत फुलांचा वर्षाव करून जल्लोष केला. याप्रसंगी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माननीय नगरसेवक सुनील जोशी, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप ठाणे शहर महिला अध्यक्ष स्नेहा पाटील, उपाध्यक्ष महेश कदम, सरचिटणीस विलास साठे, सचिन पाटील, भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय नेत्यांचं मोदीजी, अमित शहाजी, नड्डाजी आणि आमच्या राज्यातल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेब आणि सगळी कोर कमिटीला धन्यवाद देईन की पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन मला जनसेवेची या ठिकाणी पक्षाने संधी दिलेली आहे. कार्यकर्त्यांचं प्रेम आणि काम, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि जनतेचं आशीर्वाद याच्या जोरावर निश्चितपणे लोकसभेला जसं महायुतीने हा गड पार केला तसा विधानसभेचा देखील
गड निश्चितपणे पार करता येईल. आणि सगळ्यांचे आभाराचे अभिनंदनाचे फोन आले. अनेक वेळेला मीडियामध्ये जास्ती येत राहतं, परंतु शेवटी राजकारणामध्ये इच्छा आकांक्षा प्रत्येकाची असते. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळते, परंतु तो प्रतीक असतो. शेवटी हजारो कार्यकर्त्यांचे हात त्याच्या पाठीमागे लागलेले असतात आणि त्याच्यामुळे हे प्रत्येक निवडणुकीचा अनुभव असतो. निश्चितपणे महायुतीचे सगळे कार्यकर्ते ठामपणे पाठीशी उभे राहतील आणि जनता जनार्दनाने मला सेवेची संधी देण्याकरता त्यांचा देखील मला आशीर्वाद मिळतो. असं म्हटलं तर भारतीय जनता पार्टी किंवा युती जी आहे ती 24/7 ज्याला म्हणता येईल की तयारीमध्येच असते आणि त्याचं नियोजन जे आहे ते योग्य पद्धतीने केलेलं असतं आणि त्यामुळे अनेकांचं काम याच्या जोरावर निश्चितपणे कमी दिवस राहिलेले असले तरी लोकांपर्यंत पोचण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे आम्ही करू. ईशान्य मुंबई देवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा शिक्षक स्नेह मेळावा आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते संपन्न. 20 नोव्हेंबर 2024 शिक्षकांच्या सन्मानासाठी हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम डॉक्टर विशाल कडणे यांनी आयोजित केला आहे. असे अनेक सामाजिक कार्यक्रम विशाल नेहमी करत असतात. त्यांचे यात खूप चांगले योगदान आहे. त्यांनी असे सामाजिक कार्य करत राहावे असे कौतुक भाजपचे विधानसभेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. ईशान्य मुंबई देवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शनिवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 3 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे राज्यस्तरीय शिक्षक स्नेह मेळावा संपन्न झाला. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विशाल कडणे होते. यावेळी आमदार दरेकर उपस्थित होते. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हजारो शिक्षक आज येथे हजर होते. त्याचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या कार्यासाठी अनेक दिग्गजांचे मला मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, असे विशाल कडणे ईशान्य मुंबई देवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणाले. या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, टीचर ऑफ द इयर, प्रिन्सिपल ऑफ द इयर आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मेळाव्यास अंदाजे 1100हून अधिक शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्मार्टफोनचे दुष्परिणाम आणि घरातील सुसंवाद या चर्चासत्राने झाली. त्यानंतर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि निबंध वाचनाचा कार्यक्रम पार पडला. वर्ष 2023मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 111 शिक्षकांचा सन्मान देखील मेळाव्यात करण्यात येऊन जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक, सर्वोत्कृष्ट विषय शिक्षक इत्यादी विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे, सिद्धिविनायक मंदिर न्यायाचे खजिनदार पवन त्रिपाठी, दैनिक तरुण भारतचे संपादक किरण शेलार, TGSP बँकेचे DGM राजीव मिश्रा, मुंबई शिक्षण आघाडीचे अध्यक्ष राजू बनगर, लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, सिनेनिर्माते दिलीप जाधव, सोमय्या विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर गजानन रत्नपारखी, ठाण्याचे कमलेश प्रधान, सरस्वती समूहाच्या वर्षा सावंत आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. स्मार्टफोन दुरुपयोगापासून तरुणाईला परावृत्त करणे आणि सर्वांना मराठी भाषेचा अक्षरांचा लळा लावणे इत्यादी लोकोपयोगी वृत्तींचा प्रचार करणाऱ्या आजीबाई जोरात नाटकाची टीम शिक्षकांसोबत संवाद साधला. कार्यक्रमात आजीबाई जोरातचे टीम सदस्य अभिनेत्री निर्मिती सावंत, सिंघम सिनेमा लेखक क्षितिज पटवर्धन, अभिनेता जयवंत वाडकर हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा परांजपे यांनी केले आणि दैनिक मुंबई तरुण भारत हे मीडिया पार्टनर होते. ट्रस्टच्या वतीनं शिक्षकाचा सन्मान करण्याचा एक चांगला उपक्रम
विशाल कर्णे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी संपन्न झाला आणि याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण समाजाला जो दिशा देणारा घटक आहे, समाजाला मार्गदर्शन करणारा जो घटक आहे, जो दिवस रात्र विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन करत असतो, त्यांचा सार्वजनिक ठिकाणी सन्मान करणं आणि त्यांचा गौरव करणं हे अलीकडच्या काळात कमी झालं आहे. आणि ते काम आमच्या विशाल कर्णे यांनी केलं आहे आणि त्यामुळे निश्चितच एक चांगला कार्यक्रम या निमित्तानं आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करणारे शिक्षक, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्या स्पर्धेमध्ये ज्यांना बक्षिसं मिळाली, गुणवान ठरले, त्या सगळ्यांचा सन्मान आज या ठिकाणी झाला. आणि त्याच्यामुळं निश्चितच शिक्षकांसारख्या घटकाला सन्मानित करण्याचं एक पुण्याचं काम दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ईशान्य मुंबईच्या या ट्रस्टनं केलं आहे. त्याबद्दल ते निश्चितच कौतुकास पात्र आहे. विशाल कर्णे हे सहकार क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगलं काम करतात. समाजासाठी सुद्धा त्यांच्या युवा पिढीच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतात. त्यांनाही या निमित्तानं त्यांच्या कामासाठी, भविष्याच्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट द्वारा राज्य स्तरीय शिक्षक सम्मेलन आज यहाँ पर विशाल कर्णे जी के सौजन्य से यहाँ पर रखा गया है। तो निश्चित रूप से मैं इस संस्था का और सभी पदाधिकारियों का मैं अभिनंदन करता हूँ, क्योंकि जो लोग भी समाज के लिए अपना योगदान दे रहे हैं, जिन लोगों का समाज के बनाने में, अपना निर्माण कार्य में उनका योगदान है, उन सभी लोगों का सम्मान होना चाहिए। और निश्चित रूप से हमारे यहाँ कहा गया है कि राजा अपने देश में पूजा जाता है और विद्वान सर्वत्र पूजयेत। तो विद्वान लोगों की सभी जगह कर, सभी स्थानों पर पूजा होती है। इसलिए शिक्षकों का सम्मान करना निश्चित रूप से इस संस्था के लिए भी गौरवशाली क्षण है और मेरे लिए भी यह निश्चित रूप से अभूतपूर्व क्षण है कि मैं इस कार्यक्रम का हिस्सा बन रहा हूँ। शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरातील साधारण 1200 शिक्षकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आज इथे आम्हाला करायला मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि त्या माध्यमातून आम्हाला शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायला मिळते। त्याबद्दल आम्हाला जी संधी सर्व शिक्षकांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो। वेगवेगळ्या विभागातील, वेगवेगळ्या श्रेणीतील, जसं ICSE, IB बोर्ड, स्टेट बोर्ड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विभागातील पारितोषिकं आहेत। साधारण 100-125 पारितोषिकं इथे दिली जातील। जीवनगौरव पुरस्कार जे सर्वात उच्च श्रेणीचे पुरस्कार आजच्या समारंभाचे सोहळ्याचे आहेत ते 3 आहेत। प्रिन्सिपल ऑफ द इयर पुरस्कार आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आज इथे आपण आयोजित केलेले आहेत। आज ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकरला शिक्षकांचा जो सन्मान सोहळा या इकडे पार पडतोय, राज्यस्तरीय शिक्षकांचा या इकडे सन्मान आणि सत्कार होतोय। मी विशालजी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करेन, कारण जवळपास महिना-दीड महिना ही पूर्ण एक ॲक्टिव्हिटी चालू होती। याच्यामध्ये निबंध स्पर्धाही त्यांनी आयोजित केले आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन झालेलं आहे। मला पूर्ण विश्वास आहे की याच्या माध्यमाने ज्या ज्या शिक्षकांचा सन्मान होतोय, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या शिक्षकांचा सन्मान होतोय तो संदेश बाकीच्या शिक्षकांना त्यांच्या कामामध्ये अजून ऊर्जा भेटावी या दृष्टिकोनाने आहे आणि त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की या कार्यक्रमाचा समाजाला फार चांगला उपयोग होईल।